श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 14 जूनला दुपारी 12:19 या अमावास्येला प्रारंभ होणार आहे आणि 15 जूनला सकाळी 8:23 ही समाप्त होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावस्या ही सोमवारी 15 जूनला साजरी केली जाणार आहे. सोमवारी ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अधिक मासामध्ये ही अमावस्या येत असल्याने या अमावस्येला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी खास करून भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीची खास पूजा सेवा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते आणि या अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना देखील समर्पित मानली जाते. या दिवशी घरामध्ये पूजा सेवा केल्याने सुख शांती समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. सोमवती अमावस्या हा पितरांना समर्पित असलेला दिवस मानला जातो. या दिवशी खास करून पूजा तर्पण करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावशाली मानला जातो. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खास विशेष महत्व आहे. त्याचबरोबर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला देखील तितकंच महत्व आहे. अनेक जन्मांपासून आपल्या या ठिकाणी स्नान केल्याने अनेक जन्मांपासून पापांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतात. या दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होत असल्याने या अमावस्येचं महत्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे. याशिवाय या अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्ध योगांचं शुभ संयोग तयार होत असल्यामुळे अमावस्या अधिक विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना पाण्याने भरलेला माठ दान केल्याने भाग्य उजळते आणि भगवान विष्णू देवांचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती प्राप्त होत असतात. या दिवशी फळे, अन्न, वस्त्र आणि छत्री, फॅन दान करणे देखील तितकंच फलदायी मानले जाते. या दिवशी 33 दिव्यांचं दान करण्याला सुद्धा खास विशेष महत्व आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि तितकाच प्रभावशाली महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये खास करून काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात आणि म्हणूनच उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु सकाळी आपल्याला उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे, वाईट संकट आहे किंवा गरिबी आहे तर ती दूर होणारच आहे. परंतु आपल्या 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य देखील दूर होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ठेवायची आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा, उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला देवांचं स्मरण करायचं आहे आणि छानशी अशी आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही देवादिदेव महादेवांचा जप करू शकता, माता लक्ष्मीचा जप करू शकता, तसेच भगवान श्री हरी विष्णुदेवांचा जप करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे. असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पण काही सेवा करतो, उपाय करतो तर त्यामध्ये आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने प्राप्त होत असतं. सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगा किंवा यमुना यासारख्या नद्यामध्ये स्नान करण्याला
खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आपलं मन, आत्मा दोन्ही देखील शुद्ध होतात. भूतकालीन पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे हे दान करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आपल्याला आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर मग घरच्या घरी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. तर तुम्हाला चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल, थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचप्रमाणे थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला कच्चं दूध जे आहे तर ते देखील टाकायचं आहे. कच्चं दूध तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थोडंसं 2-3 थेंब अगदी गाईचं गोमूत्र जे आहे तर ते देखील टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. आणि आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे. पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्याला थोडे काळे तीळ टाकायचे आहे. तुमच्याकडे जर गाईचं कच्चं दूध असेल तर ते टाका. नसेल गाईचं तर म्हशीचं टाकलं तरी देखील चालणार आहे. यानंतर अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम सूर्य देवाय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आणि हे पाणी तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील प्राप्त होते. यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच असते. तर गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचं आहे. गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरामध्ये जेवढे देवी देवता आहेत तर त्यांचं विधिवत आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. खास करून माता लक्ष्मी, भगवान विष्णुदेव आणि शिवलिंगावरती आपल्याला उद्याच्या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे जी आपली कुलदेवी आहे तर आपल्या कुलदेवीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. नसेल तुम्हाला पंचामृत घेणं शक्य तर स्वच्छ पाण्याने म्हणजे पिण्याच्या पाण्याने तुम्ही अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. काही हरकत नाही. मस्तपैकी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे छानशी आणि माता पार्वतीचं, देवादिदेव महादेवांचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला मनामध्ये जपायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची. अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता. बघा 12 वाजल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता, धन प्राप्ती करता आपण जे काय उपाय करतो, सेवा करतो ती नेहमी शीघ्र फलदायी म्हणतात ना तर ती ठरत असते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये जाळे जळमट जे आहे तर ती असतील तर ती काढायची आहे. कचरा असेल तो काढायचा आहे. कुठल्याही प्रकारची आपल्या घरामध्ये घाण जी आहे तर ती आपल्याला ठेवायची नाहीये. कारण की ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये कॅप्चर केली जात असते. आपल्याला घरातून ती बाहेर काढायची आहे आणि आपल्याला आपली फरशी पुसायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपल्या घरामधली फरशी आहे तर ती पुसून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला तांब्याच्या लोट्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे, उंबरठा आहे तर तिथे आपल्याला शिंपडायचं आहे आणि स्वच्छ उंबरठा दरवाजा जो आहे तर तो पुसून काढायचा आहे. स्वच्छ कपडा घ्यायचा आहे पुसण्यासाठी. यामुळे आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, दोष आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ जागा पुसून घ्यायची. अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना मात्र आपण काही चुका ज्या आहेत तर त्या करत असतो. त्या म्हणजे स्वस्तिक मध्ये जे 4 डॉट असतात तर ते आपल्याला द्यायचे आहे. कडेने ज्या 2-2 लाईन असतात तर त्या सुद्धा आपल्याला
ओढायच्या आहे. या ज्या आहेत तर या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे. हे स्वस्तिक हे भगवान श्रीहरी विष्णू देवांचं आसन मानलं जातं. माता लक्ष्मी गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा मानलं जातं. जेव्हा अमावस्येच्या दिवशी आपण हे स्वस्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती, उंबरठ्यावरती काढतो, त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचे खास विशेष कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती होत असतात. आता बघा, आपल्याला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे. तुम्ही दिवा जो आहे तर तो मातीची पंती घेऊ शकतात किंवा मग तांब्या पितळेचा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. फक्त दिवा स्वच्छ घासलेला, पुसलेला घ्या. फक्त मातीचा जर घेणार असेल तर मग फुटलेला, तडा गेलेला घेऊ नका. किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल कणकेपासून दिवा तयार करणं, तर तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तरी देखील चालणार आहे. दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून अशा आपल्याला लांब वाती ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता अगदीच तुमच्याकडे तूप नसेलच तर मग तुम्ही जे तिळाचं तेल जे आहे तर ते सुद्धा टाकू शकता. तिळाचं तेल नसेल तर मग आपण खाण्यामध्ये जे खाण्यासाठी जे वापरतो तेल, तर ते तेल घातलं तरी देखील चालणार आहे. यानंतर तुम्हाला एक डिश प्लेट जी आहे तर ती घ्यायची आहे. तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे. त्या तांदूळावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. दिव्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. स्वस्तिक काढलेला आहे. स्वस्तिकच्या बरोबर मधोमध आपल्याला ही प्लेट ठेवायची. दिव्याला आपल्याला मधोमध ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही एका साईडला आतून बाहेरून उजव्या बाजूने ठेवला तरी देखील चालणार आहे. हा दिवा ठेवला तरी देखील चालणार आहे. छोटीशी वाटी घ्या. त्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि आपला मुख्य मेन जो प्रवेशद्वार आहे तर आपल्याला 7 वेळा ही वाटी जी आहे तर ती उतरून घ्यायची. त्यानंतर जेव्हा ही वाटी आपण उतरवणार आहोत त्यावेळी आपल्याला आपल्या मनामध्ये स्वामींचं स्मरण करायचं आहे किंवा भगवान विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे किंवा मग माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ही वाटी आपल्याला 7 वेळा ओवाळून घ्यायची. बाहेर जिथे पण आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याच्या बाजूला ही वाटी आपल्याला जी आहे तर ती ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर आपल्याला ही वाटी तिथेच राहून द्यायची. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ही वाटी आपल्याला तिथून उचलून घ्यायची आणि आपल्या घरापासून थोडंसं लांब जायचं. दक्षिण दिशेला जाऊन आपल्याला ही मोहरी जी आहे पिवळी तर ती नेऊन टाकायची आहे. फक्त उपाय करत असताना आपण जी ही मोहरी टाकायला चाललोय ना, त्यावेळी आपल्याला मागे वळून बघायचं नाही किंवा मध्येच कुणाशी बोलत आपल्याला थांबायचं नाहीये. घरी यायचं. घरी आल्यानंतर स्वच्छ आपल्याला हातपाय धुवायचे आणि ही मोहरी मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून टाकल्यामुळे काय होतं, नंतर आपल्याला प्रवेश करायचा. ही मोहरी जी आहे तर ती उतरून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी काही नजरबाधा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, दोष आहे किंवा मग अलक्ष्मी असेल तर ती आपल्या घरातून काढता पाय घेऊन निघून जाते. अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. आपल्या मुख्य मेन प्रवेशद्वारावरती उंबरठ्याच्या दोन्ही साईडला थोडंसं पाणी सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपले पूर्वज जे आहे तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण हे मुख्य मेन दरवाजासमोर उंबरठ्यावरती हे पाणी शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. हे छोटे छोटे उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचे असतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचेच आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे. तर ही पिवळी मोहरी, आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेलच तर मग तुम्ही काळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा ठेवू शकता. पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की पिवळी मोहरीच वापरा. नसेलच अगदी तर मग काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. कारण की या सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात ना, तितक्याच नकारात्मक लहरी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात. म्हणून आपण या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा करतो, उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात. ही अमावस्येची रात्र अंधाराची रात्र मानली जाते आणि खास करून या दिवशी आपल्याला म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुणाच्याही घरचं परान्न जे आहे तर ते घ्यायचं नाही. कारण की या दिवशी आपण जी म्हणतो उपायांसाठी, सेवेसाठी फलदायी मानली जाते ना, तितकीच ही अमावस्येचा दिवस जो असतो तर तो तांत्रिक क्रियेसाठी देखील तितकाच प्रभावशाली मानला जातो. म्हणून आपल्याला या
दिवशी थोडंसं सतर्क राहायचं आहे. कोणी आपल्याला जर खाण्यासाठी दिलं तर कुणाजवळचं कोणतीही कुठलीही वस्तू घ्यायची नाहीये आणि ती ग्रहण करायची नाही. चुकून देखील तुम्हाला जर उद्याच्या दिवशी कोणी पेढा दिला किंवा मिठाई दिली किंवा दुसरा एखादा कुठला गोड पदार्थ असेल, तर तो तुम्हाला खाण्यासाठी दिला, तर तो तुम्ही चुकून देखील घ्यायचा नाही. घेतला तरी तो आपण ग्रहण करायचा नाही. एखाद्या झाडाखाली चुपचाप तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. कारण की ह्या अशा गोड पदार्थामधूनच तांत्रिक क्रिया ज्या आहेत, तर त्या खास करून केल्या जात असतात. तर अशा सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.